हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। मी आज तुमच्यासाठी लॉंग बाहीवर सुंदर अशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन घेऊन आलेली आहे। तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया नेहमी जशी आपण कटिंग करतोय तशी बाही कटिंग करून घेतलेली आहे। रुंदी 1 इंच टाकून बरोबर एकसारखी व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही व तेवढाच भाग आपला असा कटिंग करून वेगळा करायचा आहे। 1 इंचच फक्त आपल्याला घ्यायची आहे। बघू शकता असे 2 वेगवेगळे भाग मी तयार केलेले आहेत। हे आपलं मेन फॅब्रिक आहे, हे सवचं ठेवलेलं आहे। अस्तरचा भाग जो आहे तो उलटा ठेवायचा आहे। डावी साईड डाव्या बाजूला व उजवी साईड उजव्या बाजूला व्यवस्थित बघून असं आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे ठेवून घेत आहे। तुम्हाला इथं पाहिजे असेल तर तुम्ही सुईसुद्धा लावून घेऊ शकता, पण मी सुई वगैरे काही लावणार नाही। डायरेक्ट फक्त व्यवस्थित मध्ये सेंटरला असं ठेवून शिवून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही बघा, बरोबर मध्ये भागावून एक भाग मी साईडला केला। 1/2 इंचाचं मार्जिन पकडत बरोबर मध्ये सेंटरवरून अशी खाली मी टीप मारून घेतलेली आहे। बघा आता थोडंसं कापड भरून खालच्या बाजून सुद्धा 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आहे तशी टीप मारून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही तसाच आपला दुसरा भाग बरोबर एक रेषेचं लाईनीचं मार्जिन फक्त कटिंग करण्यासाठी होईल असं ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन पकडत जसं आहे तसं आपलं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही इकडून पण 1/2 इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे। बघा मध्य सेंटरची तर जोडू सुरुवात केली होती तिथून अगदी व्यवस्थित असं कटिंग करून 2 भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। बघा जो अस्तरचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित फोल्ड करून असा आपल्याला घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही बरोबर जे कोपरे आहेत ते आपले अगदी व्यवस्थित असे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। बघू शकताय तुम्ही बरोबर व्यवस्थित करून आपल्याला आहे तशी अगदी काठावरून दाब टीप मारून घ्यायची आहे। कोपरे अगदी व्यवस्थित असे आपले निघाले पाहिजेत। बघा दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित एकसारखा प्रेस करून अगदी काठावरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे। बघू शकताय हा आपला एक पॅच तयार आहे। दुसरा पॅचही मी तसाच व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून आतल्या साईडला फोल्ड करून व्यवस्थित घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही त्याच्यावर सुद्धा मी अशी व्यवस्थित दाब टीप मारून घेतलेली आहे। बघा आपला हा दुसरा पॅचही व्यवस्थित असा तयार झालेला आहे। बघू शकताय अस्तर व मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित 5 नंबरची मोठी टीप टाकून व्यवस्थित असं दोन्ही भागी व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचे आहे। जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलला आपल्याला अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून अस्तरचा कापड आपला कुठेही कट व्हायला नको पाहिजे ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित असं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही बघा दोन्ही भाग असे समोर व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचं आहे। डावी बाजू कुठली उजवी बाजू कुठली बरोबर भाग आला आहे की नाही हे सगळं व्यवस्थित मी चेक करून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही बघा हा कपडाचा तुकडा हा एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे। बघू शकता जेवढी आपली बाहीची लांबी आहे त्याच्यापेक्षा खाली 1 इंच वर 1 इंच असा आपला तुकडा पाहिजे। बघा आपण कटिंग किती केलं तर 1 इंच केलं तर म्हणजे इकडचं इकडचं 2 इंच झालं व इकडचं पाव अर्धा इंच असं टोटल 2.5 इंचावर
दोन्ही साईडला मी मार्क करून सरळ एक लाईन मारून इकडे एक लाईन व तिकडे एक लाईन मारून घेतलेली आहे. बघू शकता एवढं आपलं गॅप राहणार आहे. असा बघू शकताय तुम्ही. जितके आपले भाई आहे तेवढं भाईच्या लेवल बरोबर मी वरती व खाली व्यवस्थित टिक मार्क करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. हा असा एक 3 बाय 3चा मी एक चौकोन तुकडा कट करून घेतलेला आहे बघा. आणि असं फोल्ड करून त्याचा व्यवस्थित असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता असे बरेचसेच एका बाहीला 8 त्रिकोण असे मी सगळे करून घेतलेले आहे. ते अगदी व्यवस्थित असे आपल्याला बघा एकसारखे जिथून आपण टिक मार्क केलेले आहे तिथून एकसारखे सगळे व्यवस्थित असे पेपरवरती जोडून घ्यायचे आहेत. बघू शकताय एका बाहीला असे 8 त्रिकोण आपल्याला लागणार आहेत. ते मी व्यवस्थित असे सेट करून बघून घेते. जिथं आपण बाहीची उंची चेक केलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित बसतात की नाही, 4 तुकडे कुठे कमी जास्त हे चेक करून व्यवस्थित बघत आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. एक साईड आपली लावून झालेली आहे. आता दुसरी साईड बरोबर टोकाला टोक जॉईन झालं पाहिजे ह्याची काळजी घेतच आपल्याला दुसरी साईड आहे तशीच अगदी व्यवस्थित अशी जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकता आपले टोकाला टोक अगदी व्यवस्थित मॅच झालेलं आहे. बघा तुम्ही टोकाला टोक व्यवस्थित मॅच होते का हे ह्याची व्यवस्थित काळजी घेऊनच आपल्याला तो दुसरा त्रिकोणचा पॅच जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आपले सगळे असे एकमेकावर बघा किती सुंदर असे आपले एका लाईनीत सगळे व्यवस्थित असे पॅच आलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. पेपरवर जोडल्यामुळे काय होतं त्यांची टोके बरोबर एकसारखी व्यवस्थित येतात. बघू शकताय तुम्ही. बघा आपले किती सुंदर पॅच झालेले आहेत. आता जी आपण बाही तयार करून घेतलेली होती ना ती अगदी बरोबर त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. दुसरी साईड ही आपल्याला अशीच व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी टीप आली पाहिजे. कुठेही त्रिकोण आपले जास्त एका बाजूला जास्त पकडले दुसऱ्या बाजूला कमी पकडले असं होता कामा नये. अगदी एकसारखे एक लेवललाच आले पाहिजे. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता इथं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. अगोदर मी सगळा व्यवस्थित असा पेपर काढून घेते. बघा मस्तपैकी असं आपलं डिझाईन तयार झाले. पेपर घातल्यामुळे काय होतं कोणी बरोबर अगदी एकसारखे व्यवस्थित एक लेवललाच येतात. बघा किती सुंदर आपले कोणी आलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आता हे सुईच्या साह्याने मी सगळे दोन्ही कोणी एकमेकावरती थोडंसं अगदी काठावरती असं व्यवस्थित काठाला काठ लावून टोकाला टोक अगदी लावून व्यवस्थित तेवढंच मी जॉईन करून घेणार आहे. असे सगळे अटीच्या अटी त्रिकोण आपल्याला अगदी एक समोर एकसारखं व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा आपले सगळे कोण एकसारखे व्यवस्थित एक लेवलला अटॅच करून झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे आपले डिझाईन कोपरे जोड तयार झालेले आहे. जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग खूप सुंदर येईल. असं बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे. तर आता एका बाजूला अशी मी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे. तुमचे जर जे आपण त्रिकोण पॅच लावलेले आहेत ते जर समजा प्लेन असते तर तुम्ही त्याच्या प्रत्येक त्रिकोण पॅचवरती व्यवस्थित अशी लेस लावली तर ही खूप सुंदर दिसेल. पण माझे पॅच आहेत ना
ते भरपूर काठाचे आहेत, त्यामुळे भरपूर ते गोल्डन व शायनिंग आहेत म्हणून मी त्याच्यावरती न लावता साईडनं अशी सुंदर अशी बारीक नाजूक अशी लेस लावलेली आहे. नाग मोडून लेस लावलेली आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर अशी दिसते. तशीच मी दुसऱ्या बाजूला सुद्धा अशीच सुंदर अशी लेस लावून घेत आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे. दिसते सुद्धा खूप सुंदर दिसते बघा. अगदी सुंदर अशी दिसेल. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. बघा किती सुंदर आपल्या लेसमुळे किती छान असं ब्लाऊजला आपल्या गेटअप आलेलं आहे. मी अगदी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर दिसत आहे. आता इथे तुम्ही दोन्ही टोकाच्या मध्ये एक पॅच लावू शकता किंवा एखादा मणी लावू शकता किंवा एखादा बटन लावू शकता. मी पॅच बटन असं दाखवणार आहे. 2 वेगवेगळ्या प्रकारची अशी बटणं मी तुम्हाला अटॅच करून दाखवणार आहे. तुम्हाला जी आवडतील ती तुम्ही लावू शकता. बघा किती सुंदर अशी आपली स्लीवची डिझाईन तयार झालेली आहे. अगदी व्यवस्थित अशी शेप मी स्लीवचा करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. याच्यावरती असे मी छोटे छोटे बटन्स ठेवून देणार आहे. तुम्ही तुमच्या ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता किंवा त्याच कलरचे किंवा तुम्हाला ज्या कलरचे आवडतील त्या कलरचे तुम्ही ठेवू शकता. बघा मी एक गोल्डन, एक सिल्वर, एक गोल्डन, एक सिल्वर असे ठेवून घेतलेले आहेत. इथं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक एक मोती लावू शकता किंवा एक एक गोल्डन कलरचा मणी लावला तरी खूप सुंदर आपली डिझाईन तयार होणार आहे. बघू शकताय किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला इथं हे बटन नको असतील तर मी असे पिंक कलरचे सुद्धा बटन इथं तुम्हाला ठेवून दाखवते, जेणेकरून तुम्हाला छान अशी आयडिया येईल. जे तुमच्या आवडीप्रमाणे बटन लावायचे किंवा नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचे आहेत. माझे व्हिडिओ असे तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.